विश्रांतीनंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे हे विजयी झालेले आहेत आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर आहेत। आता नारायण राणे यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी धमकीवजा इशाराही दिलेला आहे, जो माझं नाव काढेल त्याचं नामोनिशान मी मिटवून टाकेन। कोणाला असेल ही धमकी, काय वाटतं? नाही, मुळात त्यांनी ती धमकी कोणाला दिली याच्याबाबत ते स्पष्टपणे बोललेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणे आनंदामध्ये, त्या विजयाच्या आनंदामध्ये ते चुकून बोलून गेले असावेत असं माझा एक कयास आहे। परंतु दुर्दैवानं मी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं हे म्हणतो की राणे कुटुंबीय म्हणजे ते नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, यांचं बोलणं हे धमकीवजाच नेहमी असतं। त्यांना लोकशाही मान्य नाही, ते हुकुमशाही पद्धतीनेच या राज्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत झालेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टी बघता आजचं त्यांचं बोलणं हे कोणत्या मूडमध्ये होतं मला माहित नाही, परंतु येणारा काळ निश्चितपणे ठरवेल। खरं तर तुमच्याकडे मी येईन, रोष व्यक्त होतो नितेश राणेंचा, निलेश राणेंचा, इव्हन नारायण राणेंचा, पण तो होतो एका माणसावर, उद्धव ठाकरे। काय कारण असू शकतात? नारायणराव राणे साहेबांचं काम आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांचा मूळ विचार लाथाडून काँग्रेसची घरोबा केला आणि आज जरी ते भावनिकदृष्ट्या जनतेला आवाहन करून काही प्रमाणात यश मिळवण्यात यशस्वी झालेले असतील तरी हिंदुत्वाच्या विचाराशी मात्र त्यांनी प्रतारणा केलेली आहे, गद्दारी केलेली आहे। आणि म्हणूनच राणेसाहेब असतील किंवा हिंदुत्वाच्या विचाराला जोडलेले जे कोणी असतील त्यांना निश्चितच उद्धव ठाकरेंबद्दल आकस राहणार आहे, त्यांच्या वर्तनाबद्दल आकस राहणार आहे, यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही। सातत्याने असा आरोप होतोय काँग्रेसवर की काँग्रेसवर आणि उद्धव ठाकरेंवर, उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर गेले म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे। कितपत खरं आहे? मुळात एक लक्षात घ्या, हिंदुत्वाची व्याख्या काय ते त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट गेलं पाहिजे। कारण हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे काय इतर जातीचा, इतर धर्माचा द्वेष करणं अशी तुमची व्याख्या का? अजिबात नाही। जर ती असेल तर ती त्यांची व्याख्या असेल। आमची व्याख्या, आमचं हिंदुत्व काय आहे? आमचं हिंदुत्व काय आहे तर आमचं हिंदुत्व म्हणजे सगळ्यांचा सन्मान करून आमचा धर्म जपणं हे आमचं हिंदुत्व आहे। त्यांची काय व्याख्या त्यांनाच माहित आहे। त्यामुळे निश्चितपणे काँग्रेसच्या बाबतीमध्ये टीका करत असताना त्याच प्रतिभाताई पाटलांना बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही राष्ट्रपतींना अनुमोदन दिलं होतं, त्यावेळेला तुम्हाला ते का वाईट वाटलं नाही का? त्यावेळेला मात्र तुम्हाला ती भूमिका योग्य वाटली। सत्तेमध्ये जेव्हा तुम्ही आमच्यावर 2.5 वर्ष राहिले, त्या 2.5 वर्षातले 1.25 वर्ष 1.5 वर्ष जे काय राहिले तेव्हा तुम्हाला काही त्रास झाला नाही, परंतु मंदच तुम्हाला उपाळा उठून आला। म्हणजे या सगळ्या गोष्टी बघता कुठेतरी सोयीस्कररित्या बोलण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय। बाळासाहेबांनी ज्यावेळेस बाबरीचं पतन झालं त्यावेळेस जाहीरपणे या देशात ती धमक दाखवली होती का त्यासाठी माझे शिवसैनिक तिथं उतरले असतील तर मला त्यांचा अभिमान आहे। मात्र त्यांचेच पुत्र उद्धवजी जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण करायचं तर त्याचं निमंत्रण धुडकावणारे उद्धवजी कुठे राहिला बाळासाहेबांचा विचार आणि काय सुरू आहे? एक तपशील समोर येतोय तो आपण वाचतोय। भाजपा आघाडी ही 292 वर जाऊन पोहोचलेली आहे, सध्याचा तपशील आपण पाहतोय। तर आता महाविकास आघाडीचं, मवियाचं, त्याचबरोबर एनडीएचं आणि मोदी विरोधकांचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे। तर सध्या आपण चित्र स्पष्ट झालेलं आहे, हिंदुत्वाचा मुद्दा छेडलेला आहे आपण, ठीक आहे। तर याच हिंदुत्वावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळालं होतं। नक्की हिंदुत्व कोणाचं वेगळं, कोणाचं खरं, काय सांग? खरं तर हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे। आपला भारत देशाची जी संस्कृती आहे ती हिंदुत्वावर आधारित आहे आणि त्या संस्कृतीशी नाळ जोडण्याचं काम मोदीजी करतायत। अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला हे दिसून येत आहे। परंतु उद्धव ठाकरे तुम्हाला जरा थांबवते, प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात प्रतापराव जाधव काय म्हणतायत। सगळ्यांच्या एक्झिट पोलमध्ये त्यांनी मलाच विजयी दाखवलेलं होतं आणि ते एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी खरा होताना दिसतो। मागच्या वर्षी जी लीड होती जे 1.5 लाखापर्यंतची होती, यावर काही हजारांवर आले, काय नेमकं कारण आहे वाटतं? काही कमी राहिलं? हे बघा, मी अगोदरही सांगितलं की यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उमेदवाराची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्यामुळे मताची विभागणी त्या ठिकाणी झाली। दुसरी गोष्ट, काही विरोधी उमेदवारांनी
शेतकऱ्यांमध्ये जाऊन भावनात्मक भाषण करून त्या लोकांना भावनेच्या आरी जाऊन मतदान करायला त्या ठिकाणी भाग पाडलं. त्यामुळं आमची काही मतदान त्या ठिकाणी कमी झाली, पण तरी सुद्धा लोकांनी आम्ही केलेली विकास कामं, आम्ही केलेला बुलढाणा जिल्ह्याचा विकास याच्यावर विश्वास ठेवत पुन्हा चौथ्यांदा मला या ठिकाणी शिवसेना फुटीनंतर कुठेतरी एक मोठं आव्हान असं वाटत होतं. नाही, हे बघा, शिवसेना फुटलीच नाही. शिवसेना जी बाळासाहेबांचे विचार होते, बाळासाहेबांचे विचार होते ते घेऊन एकनाथराव शिंदे साहेब पुढे आले. कारण की या विचारा काँग्रेस सोबत जाऊन उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्ववादी विचार सोडलेले होते, ते सेक्युलर त्या ठिकाणी झालेले होते. आणि म्हणून कडवं हिंदुत्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी बाजूला आलो. जो आमचा जुना हिंदुत्ववादी मित्रपक्ष होता त्या भाजपच्या सोबत आम्ही पुन्हा या ठिकाणी सरकार स्थापन केलं. त्यामुळं आव्हान वगैरे हा काही विषय नव्हता. पण या ठिकाणी आपण जर पाहिला असेल की उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी काही विशिष्ट समाजानं फतवे काढले लोकांनी. त्यांनी त्या ठिकाणी फक्त मला वाटते उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, यांनी अल्लाहू अकबरचा नारा देणं फक्त बाकी ठेवला. बाकी सगळं त्यांनी त्या ठिकाणी सेक्युलर विचार त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेत. त्यामुळं त्यांना थोडंफार त्या ठिकाणी मताधिक्य किंवा त्यांची मतं त्या ठिकाणी वाढलेली दिसत आहेत. पण निश्चितच लोकांना आता पुढच्या काळामध्ये कळून येईल. पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये आमच्यापासून थोडीफार दूर झालेली जी काही आमची मतदार आहेत त्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याचा पुन्हा विकास करण्याचा आमचा मनापासून. बाकी ठिकाणी काही तुम्हाला जेवढं यश मिळतं ते मिळताना दिसत नाही, काय नेमकी कारण आहे? अजून बाकीच्या ठिकाणचा मी काही अंदाज घेतलेला नाही, पाहिलेला नाही. पण अजून मतमोजणी चालू आहेत. अजून अनेक ठिकाणच्या काही मतमोजणीचे मतमोजणं सगळं बाकी आहेत. पण ज्यावेळेस अंतिम निकाल जाहीर होतील त्यावेळेस महायुतीला चांगल्यापैकी जागा निवडून आलेले आपल्याला दिसतील. निश्चितच या ठिकाणी महायुतीचा विजय जो आहे या ठिकाणी झाला असं आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास जो आहे प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. बुलढाण्यात पुन्हा एकदा चौकार त्यांनी आपलाच वर्चस्व बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर असल्याचं सिद्ध केलं. प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. तर फतव्यांचा विषय निघालेलाच आहे. तर असा आरोप होताना दिसतोय की महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांसाठी मशिदीतून फतवे काढले होते विजयासाठी. असा व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे, प्रूफ आहे. बोलायचं की असं कुठल्याही धर्मात होत नाही. वोट जिहाद हा विषय समजून घ्या. जाती धर्माला घेऊन जाणारा देश आहे. या कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही धर्मामध्ये अशा पद्धतीचे आदेश निघत नाहीत. अशा कुठल्याही पद्धतीचे आदेश कोणत्याही जाती धर्मात निघत नाहीत. जर तुम्ही जर तुमच्या म्हणण्यानुसार असेल तर अगदी प्रामाणिकपणे सांगावं, हिंदू धर्मात अशा आदेश निघालेत का? हिंदू धर्माची व्याख्या समजून घ्या. हिंदू धर्माची आधी व्याख्या समजून घ्या. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता जाणीवपूर्वक ते आरोप करत सुटलेले आहेत. आणि मी हे आम्ही आज नाही आरोप आरोप फेटाळताना जनमत विरोधात आहे आणि जनमत स्वीकारण्याची त्यांची वृत्ती. हा आरोप आज नाही आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हे सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेनेला काँग्रेसच्या बरोबर जायचं काम पडेल त्यावेळी आम्ही आमचं दुकान बंद करू. हे विषय उबाटावाले विसरले. कशा करता बाळासाहेब म्हणाले होते असं? तर काँग्रेसचं मुस्लिम लांगुल चालन. काँग्रेसला युवराजांना वायनाडमध्ये का जावं लागलं? तर फक्त मुस्लिम मतं आणि सेफ कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून जावं लागलं. भारत तेरे तुकडे होऊन घ्या म्हणणाऱ्या तर या संदर्भात गुजरात सोडून वाराणसीला जात असतील तर राहुल गांधीवर तुम्ही काय ऑब्जेक्शन घेताय? वाराणसी आहे तुमचा होमटाऊन कुठला आहे? गुजरात. तुम्ही जाताय कुठं? कारण त्याच्या मागचं कारण काय? मुस्लिम लीगची छाप पडते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप असल्याचं बोललं जात आहे. असं काही अजिबात नाही. एक लक्षात घ्या, या देशातला मुस्लिम हा भारतीय सर्वात आहे. महत्त्वाची बातमी, पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे. पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झालेला आहे. मात्र निकालाच्या आधीच या दोन्ही उमेदवारांकडून म्हणजेच मुरलीधर मोहोळ आणि त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांच्याकडून फलकबाजी करण्यात येत होती. आता मुरलीधर मोहोळ यांच्या विजयावर, यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत पाहावयास मिळाली होती. मात्र रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालेला आहे. रवींद्र धंगेकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना, निकालाआधी बोलताना आपल्या विजयावर दावा केला होता. गुलाल मीच उधळणार असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा दावा आता फोल ठरलेला आहे. पुण्यात भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झालाय.
पुन्हा आपण आपल्या चर्चेवर येऊया. बोला. इलेक्शन प्रचाराच्या शेवटला इनफॅक्ट प्राईम मिनिस्टर मोदी स्वतः बोलले की काँग्रेसनी मुसलमानांसाठी काय करतात, काँग्रेस मुसलमानांच्या विरुद्ध आहे, म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा ते नेरेटिव्ह चेंज करायचं. ह्याला काय अर्थ आहे मग? आपलं उत्तर नाही असं आहे, ताईंना कदाचित माहिती नसेल परंतु मोदीजींनी कधीही कुठलाही स्टँड बदललेला नाही. काँग्रेसचं मुस्लिम तुष्टीकरण हे कधीही लपून राहिलेलं नाही आहे. हे आजचं नाही आहे, या निवडणुकीचं नाही आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंपासूनचं आहे. ज्या प्रकारे 370 कलम इंट्रोड्यूस करण्यापासून विषय आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे काश्मीरी पंडितांचं काय केलं, काश्मीरमध्ये काय केलं, इतर ठिकाणी कशा प्रकारची बोटचेपी भूमिका घेतली आणि शहाबानो प्रकरणात काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी जनता विसरत नाही. आज नक्की आहे की भाजपने विचार करण्याची, चिंतन करण्याची गरज आहे. आमचा ज्या सीटवर पराभव झाला त्याची कारणमीमांसा करू. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मोदीजीच पंतप्रधान राहणार आहेत. त्यामुळे जिथे सुधारणा करण्याची गरज असेल पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुधारणा नक्की करू. खरं तर राम मंदिराचा विषय घेऊन भाजपा सातत्याने आपल्या विजयावर दावा करताना पाहायला मिळाली होती. कारण कित्येक वर्ष राम मंदिराचा हा प्रश्न रखडला होता. राम मंदिर रखडलं होतं. राम मंदिर जेव्हा बनलं, जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, काँग्रेसला निमंत्रण देऊन सुद्धा काँग्रेस तिथे गेली नाही. एक लक्षात घ्या, राम मंदिर का झालं तर कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिर झालं. बरोबर आहे. नव्हता ऐका 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 आधी कोर्ट नव्हता, सक्षम सरकार असणं गरजेचं होतं. मला माझ्या बोलण्याच्या वेळेस बोलू तर द्या. या देशात लोकशाही ठेवायचं नाही, बोलायला द्यायचं नाही विरोधकांना, ही त्यांची पॉलिसी आहे. मला 2 मिनिट फक्त बोलू द्या. एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या या देशातल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दलची आस्था आहे. ती आस्था मनामध्ये ठेवून जर स्वतःच्या धर्माबद्दल प्रेम करणं हे जर गैर असेल आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर आम्ही तुमच्याच वेळेला आम्ही आलं पाहिजे आणि ते दाखवलं गेलं पाहिजे मीडिया पुढं आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरे घेऊन आम्ही फिरलं पाहिजे, फोटो सेशन केलं पाहिजे, ही आमची प्रवृत्ती नाही, ही आमची वृत्ती नाही. स्वतःचा धर्म जोपासण्याचा अधिकार आम्हाला संविधानात दिलाय. तुम्ही न गेल्याने, काँग्रेसने न गेल्याने नकारात्मक भूमिका मीडियाच्या समोर, जनतेसमोर आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच मुद्दा उचलला. भारतीय जनता पार्टीच्या मनात आलेलं पाप आहे आणि निकाल जर आपण बघितला तर निकाल हा आमच्या बाजूने स्पष्ट दिसतोय. ज्या पद्धतीनं यांना विश्वास चार्जे पारता होता, महाराष्ट्रात 45 पारता होता, तो दिसताना दिसत आहे का? अजिबात दिसत नाही. राम मंदिर हा विषय नाही आहे, परंतु मी सांगतो आता ऐका 450 वर्ष भारताच्या जनामनामध्ये आणि मनामनामध्ये असलेला प्रश्न हा मोदीजींनी निकाली काढण्यासाठी संपूर्णपणे सरकारपणाला लावलं आणि अतिशय धारिष्ट्याची भूमिका घेऊन कोर्टालाही सांगितलं की निकाल द्या, आम्ही सक्षम आहोत. शेवटी कोर्ट दरवेळी विचारायचं, हा नरेटिव्ह आहे, हा अतिशय खोटा नरेटिव्ह आहे. त्यामुळे कोर्टाने हे विचारलं, सगळे शंकराचार्य तिथे गेले, परंतु कोर्टाने हे विचारलं की निकाल दिला तर काय होईल. काँग्रेसच्या सरकारने कधीही त्याचं समर्थन केलं नाही. काँग्रेस सरकारने कायम हे सांगितलं की या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. 370 कलम काढताना सुद्धा ज्या धमक्या दिल्या गेल्या टीडीपी कडून, इलेक्शन जवळ येते म्हणून राम मंदिराचा मुद्दा उचलला धरतोय. आता त्याच बोलल्या नाही, आता इलेक्शनचा विषय संपलेला आहे, राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे मुळात. त्यामुळे आता राम मंदिर हे भव्य निर्माण झालेलं आहे, रामलला विराजमान झालेले आहेत आणि 450 वर्ष हिंदू धर्मियांचं स्वप्न साकार झालेलं आहे. आणि जगात ज्यावेळी राम मंदिराचा डंका वाजतोय त्यावेळी ह्या नतदृष्ट लोकांना त्या ठिकाणी निमंत्रण मिळाल्यानंतर साधं दर्शनाला जाता येणार नाही. आणखी एक सांगतो तुम्हाला, बातमी लातूरातून येते. लातूरात आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे. लातूरात काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा विजय झालेला आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी भाजपाचे सुधाकर शृंगारे यांचा पराभव झालेला आहे. पराभव निश्चित झालाय. तर लातूरात काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा विजय झालेला आहे. बॅक टू चर्चा. सध्या राम मंदिराचं राजकारण कोण करतंय? काँग्रेस म्हणजेच एनडीए की मोदी विरोधात? तुम्हाला हे सांगतो, राम मंदिराचा विषय पूर्णपणे आता संपलेला आहे. कारण राम मंदिर भव्य निर्माण झालेलं आहे. त्या ठिकाणी दर्शनाची भक्तांची रांग रोज लागलेली पाहतोय आपण आणि ही अव्याहतपणे हजारो वर्ष चालू राहील याबद्दल शंका नाही आहे. परंतु त्या ठिकाणी निमंत्रण 22 जानेवारीला मिळून सुद्धा नतद्रष्ट लोक गेले नाही. 1
दुसरी गोष्ट, जे काँग्रेसमधले नेते गेले त्यांना पक्षातून काढण्याची यांना वेळ आली, हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे यांचं हिंदुत्व प्रेम वगैरे असं काही नाही. यांचं मुस्लिम प्रेम आहे. मुसलमान आपल्यावर नाराज होतील, वोट बँक आपली जाईल आणि त्यामुळे ह्यामुळे चुनावी हिंदू होण्याचा प्रयत्न अनेक वेळा राहुल गांधींनी केलेला आहे. पोटावरून गाणं घालून फिरणारे राहुल गांधी दिसणार आहे. एक लक्षात घ्या, यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ह्यांनी दिलेल्या आमंत्रणावर जर गेलो असतो तर आम्ही हिंदुत्ववादी भाजपने दिलं नाही. कोर्टाने स्थापन केलेल्या न्यासाने दिलं होतं. करू तुमच्या सांगण्यानुसार आम्ही अजिबात करणार नाही. निमंत्रण भाजपचं नव्हतं. घटनेतला अधिकार आहे आणि तो अधिकार जर तुम्हाला मान्य नसेल, संविधान तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही याच्यावर पहिल्यांदा बोलू द्या. तुम्ही जेव्हा सांगाल निमंत्रण भाजपने दिलं नाही, निमंत्रण तिथल्या न्यासाने दिलं आणि न्यास हा कोर्टाच्या भाजपची सक्ती का या गोष्टी सक्ती नाही. तुमच्या चॅनलचे आम्ही कॅमेरे न्यावे, राम मंदिर काँग्रेसने बांधलं असतं का? उत्तर द्या तुम्ही. देशामध्ये जातीय तेढ निर्माण करायची, उत्तर द्या तुम्ही. धर्माने बांधलं असतं करायची, जाणीवपूर्वक या देशातला एक समाज उपेक्षित राहिला गेला पाहिजे याच्यावरची खेळी नेहमी. सर्वात महत्वाची बातमी सांगली तर काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांचा विजय झालेला आहे. शिवबाठाच्या चंद्रहार पाटलांचा पराभव झालेला आहे. जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे. जयंत पाटलांची कुरघोडी जनतेने स्वीकारली. सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांचा विजय झालेला आहे. तर या विजयानंतर विशाल पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात. तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचाच असणार आहे. विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे. ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीने पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली, कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. त्यात माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे. महाविकास आघाडीमध्ये राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित कर्मांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. तुम्हाला विचारू इच्छिते, हा विशाल पाटलांचा विजय काँग्रेसला मान्य आहे का? एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी या राज्यामध्ये आम्ही लढलेलो. आम्ही इंडिपेंडंट त्या ठिकाणी, काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी लढलेलो नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून राज्यातल्या 48 जागा आम्ही लढवलेल्या आहेत. चंद्रहार पाटील हे आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे होते. त्या ठिकाणी त्यांचा झालेला पराभव हा आमच्याही जेवारी लागलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे एक लक्षात घ्या, विशाल पाटलांची नाळ ही अनेक वर्षापासून काँग्रेसची जोडली गेलेली आहे. कदाचित जुनं प्रेम जे माणसाच्या मनात राहतं, जुनं शाळेतलं कॉलेजमधलं, कदाचित त्या प्रेमाची आठवण त्यांना आता जर होत असेल तर तो आक्षेप आम्ही घेण्याचं काही कारण नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विशाल पाटलांचा चुकून प्रचार झालाय का? चंद्रहार पाटलांचा प्रचार नाही. विशाल पाटलांचा विजय म्हणजे काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या अतिशय शाल जोड्यातून मारलेलं म्हणता ना, तशी तोंडात मारलेली आहे काँग्रेसने. अतिशय पद्धतशीरपणे तोंडात मारली उद्धव ठाकरेंच्या काँग्रेसने. आणि आता काँग्रेसकडं याच्या बाबतीत काही दुसरं उत्तर देऊ शकत नाहीत. शिवबाठा जे आहे, उबाठा जे आहेत, त्यांच्याकडे याचं उत्तर नाही आहे. कारण त्यांनी जी आगळीक केलेली होती, चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि हे काँग्रेसला मान्य नव्हतं आणि काँग्रेसने शेवटपर्यंत त्याला विरोध केला, अगदी मतदानातून विरोध केला आणि विशाल पाटलांना निवडून आणलं. काँग्रेसची हीच संस्कृती राहिलेली आहे, ज्याच्याबरोबर राहणार त्याचाच घात करणार. उद्धव ठाकरेंना आणखी प्रचिती याची यापुढे येत राहणार आहे. खऱ्या अर्थाने विशाल पाटलांचा विजय, काँग्रेसने चंद्रहार पाटलांचा घात केला का? मुळात एक लक्षात घ्या, भोर साहेबांचं काय म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून ते बोलले याची मला माहिती नाही, परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं असेल
आताची सर्वात महत्त्वाची बातमी नागपुरात नितीन गडकरी यांचा दणदणीत विजय. नितीन गडकरी यांचा विजय निश्चित झालाय. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. नितीन गडकरी यांनी विजयावर दावा केला होता. प्रचंड मताने त्यांचा विजय झालेला आहे. त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन नितीन गडकरी यांच्याकडून जोरदार करण्यात आले होतं. जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती आणि या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादही पाहायला मिळाला होता. आणि आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी नागपुरात नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे. त्यांच्या विरुद्ध विकास ठाकरे हे होते. विकास ठाकरे यांचा पराभव झाला. आता नितीन गडकरी यांच्या संदर्भातच तुम्हाला प्रश्न विचारते. नितीन गडकरी यांना जेव्हा उमेदवारी घोषित होत नव्हती तेव्हा काँग्रेसकडून त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून त्यांना सहानुभूती दाखवली जात होती. त्यानंतर जेव्हा उमेदवारी घोषित झाली आणि त्यानंतर काँग्रेसचे बोलच बदलले. एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये पक्षाचं चिन्ह घराघरात पाठवणं, पक्षाचं काम करणं हे गरजेचं आहे. ही लोकशाही आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला विजयी व्हायचं आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं नितीन गडकरी साहेबांची हेटाळणी चालू केली, ज्या पद्धतीने त्यांना त्रास देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व करत होतं ते आम्हाला कुठे बघवलं गेलं नाही. म्हणून आम्ही त्यांना ऑफर दिली की बाबा जर तिकडे तुम्हाला संधी मिळणार नसेल तर तुम्ही इकडे या, आम्ही संधी देतो. एवढीच आपुलकी होती तो उमेदवारच द्यायचा नाही ना मग काँग्रेसने. एवढी जर सहानुभूती होती तो उमेदवारच द्यायचा नाही गडकरी साहेबांच्या विरोधात. एक लक्षात घ्या, आणि हीच भीती भारतीय जनता पार्टीच्या मनात आली. काँग्रेसचे उमेदवार होतील, कुठेतरी काँग्रेसचे उमेदवार होतील या भीतीनं कधीच नाही त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली. आता जर त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर आमचे प्रतिस्पर्धी म्हणून आम्हाला उमेदवार उभा करणं भाग आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभा केला. आता त्याचा जो पराभव झाला त्याचा आता आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल निश्चितपणे. गडकरी साहेबांचं आत्तापर्यंत राजकारण आणि त्यांचं समाजकारण पाहता त्यांना अशा प्रकारची ऑफर देणं हा एक तर बालिशपणा होता किंवा त्यांच्याबद्दलचं बेगडी प्रेम अशा प्रकारचं की गडकरी साहेबांच्या नावाने तरी आपले 2-4 सीट निवडून येतील ह्या स्वार्थापोटी त्यांनी दिलं होतं. परंतु गडकरी साहेबांचा अशा प्रकारचा अवमान करण्याची आवश्यकताच नव्हती, कारण बालिशपणा करून अवमान करण्याचं कारण नाही. सर्वात महत्त्वाची बातमी, उदयनराजे भाऊक झालेले आहेत. त्यांचा विजय झालेला आहे आणि हात जोडून मतदारांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. तर उदयनराजे यांचा विजय निश्चित झालेला आहे, मात्र ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आता आपण पाहतोय उदयनराजे हे साताऱ्यातून उभे होते. साताऱ्यातून त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. त्याचबरोबर उदयनराजे हे सातत्याने शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप करताना दिसले होते. शशिकांत शिंदे यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत होते आणि आता खरं तर त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. साताऱ्यातून उदयनराजे हे विजयी झाल्याचं पाहावयास मिळालेलं आहे आणि विजयानंतर त्यांचे जे समर्थक आहेत ते गोळा झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देताना पाहावयास मिळालेलं आहे. जी, आपण येत होतो नितीन गडकरी यांच्या संदर्भात बोलत होतो. नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेसचं खरंच वेगळं प्रेम होतं का? आणि प्रेम असलं तरी ठाकरे आडनावाचा तुम्ही त्यांच्या समोर उमेदवार घोषित केला आणि तो पराभूत झाला. एक लक्षात घ्या, निवडणूक आपण का लढवतो? जिंकण्यासाठी लढवतो ना. पण त्या ठिकाणी मेरिटवर उमेदवारी जाहीर केली जाते. आमचे आदरणीय ठाकरे साहेब त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये त्यांचं नाव आलं, त्यामुळे त्यांना तिकीट दिलं गेलं. आणि निश्चितपणे बेगडी प्रेम जर असतं तर आम्ही बोललोच नसतो. बेगडी प्रेम हे भारतीय जनता पार्टीचं आहे. ज्या पद्धतीनं भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व गडकरी साहेबांना दुय्यम वागणूक देत होतं, गडकरी साहेब कुठेतरी नाराज होते. अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या एका गटामध्ये अतिशय चळून केली जात होती. त्यामुळे निश्चितपणे गडकरी साहेबाला मानणारा एक वर्ग हा प्रचंड मोठा नाराज होता. आणि ज्या दिवशी काँग्रेसने ऑफर दिली बाबा आमच्याकडनं लढा, तातडीने भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शहाणी झाली. तातडीने उमेदवारी त्यांना काँग्रेसच्या टीकेनंतर शहाणपण सुचलं का भाजपाला? कसं आहे, आता काहीतरी स्टोरी रचायची आणि बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. गडकरी साहेब हे पहिल्या 5 नेते आहेत केंद्राच्या दृष्टीने आणि त्यांचं तिकीट कधी जाहीर करायचं ह्याचं साधारणतः महाराष्ट्रातले तिकीट सगळेच कधी जाहीर करायचे तर महायुतीची बोलणी झाल्यानंतर करायचे.
हा साधारणतः ठरलेला निर्णय होता. त्यामुळे त्या पद्धतीने होत होतं. त्यामुळे आमचं तिकीट पहिल्याच यादीत झालं पाहिजे अशा प्रकारचा हट्ट भाजपमध्ये कोणीच करत नाही. इतके वरिष्ठ नेते आहेत गडकरी साहेब, त्यामुळे त्याच्याविषयी कोणाला शंकाच नव्हती. परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आणि काहीतरी नॅरेटिव्ह पसरवायचा अशा प्रकारचं काम उभाटाने केलं आहे आणि काँग्रेसने पण संदर्भातही असंच बोललं जात होतं. ते दिल्लीला गेले होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी बैठक घेतली होती. अमित शहांसोबत त्यांची बैठक पार पडली आणि दिल्लीतून आल्यानंतर खरं तर त्यांना उमेदवारी घोषित झाली. आम्ही पण ऐकलं होतं की दिल्लीमध्ये गेले होते आणि बरेच वेळा त्यांनी अमित शहाची मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही वेळ मिळत नव्हता. असं सगळं होतं तेव्हा. ते खरं तर आपण पाहतोय की सध्या महाविकास आघाडी कुठेतरी एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीनं उदयनराजे महाराज असतील, शिंदे गटातले काही आमदार असतील, उदाहरणार्थ सीएम साहेबांचे चिरंजीव असतील, सीएम साहेबांच्या चिरंजीवाचे तिकीट भाजपाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. म्हणजे ज्या पद्धतीनं चालू आमदार हेमंत गोडसे साहेबांना लास्टपर्यंत तिकीट मिळालं नाही, ज्या पद्धतीनं यांना तिकिटासाठी झगडावं लागलं, ज्या पद्धतीनं यांची अवहेलना करण्यात आली, हे लोक विसरलेले नाहीत. जरी ते भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या युतीमध्ये असतील, त्यांच्या मतामध्ये झालेल्या जखमा हे माणूस म्हणून झालेले आहेत, ते काय भाजप म्हणून झालेले नाहीत. त्यामुळे एक लक्षात घ्या, मी मगाशी जे म्हणत होतो की आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते पेशकर साहेब म्हणाले की स्टोऱ्या रचतो, स्टोऱ्या रचत नाही. हेमंत गोडसेंना त्या तिकिटासाठी लास्टपर्यंत झगडावं लागलं, रडावं लागलं, गोंधळ घालावं लागला सीएमच्या बंगल्याबाहेर. उदयनराजे महाराजांची अवस्था काय केली, त्यांना तिकिटासाठी दिल्लीला सारख्या चक्रा मारावं लागल्या. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेते असतील, गडकरी साहेब असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी या देशातल्या जनतेला 100% ग्रहित धरून चालली होती. यांना काय वाटायला लागला, आम्ही दिल ते उमेदवार, आम्ही करील तर कायदा, हे चालणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातले लोक हे विचार करून निर्णय देणारे लोक आहेत. त्यामुळं आजचा निकाल जर तुम्ही बघितला तर निश्चितपणे खूप मोठं जागेवर बसवण्याचं काम या जनतेनं भाजप आणि युतीला केलेलं आहे. काय सांगा, मी मगाशीच म्हणालो यांना आनंद कशाचा आहे की बघा 400 पार झालं नाही, परंतु सत्ता येणार आहे. आज जो आवाज आहे तो उद्या पण राहू द्या, हा विषय लक्षात घेतला पाहिजे की अंतिमतः सरकार मोदीजींचं येणार आहे. तिसऱ्या वेळी मोदीजी पंतप्रधान होणार आणि लवकरच शपथ घेतील. अजून पेशकर साहेबांना हे आकडे वाढतात, ही निवडून आलेले आकडे नाहीत, ही कल दाखवताय तुम्ही. कलच आहे, हा कल दाखवताय. अजून पुढे सरकार आमचं होणार आहे. ज्या पद्धतीनं सध्या तुमच्यामध्ये दावे सुरू झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात निकाल लागेलच. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयाकडे येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडे नाराज असल्याचं पाहावयास मिळालं होतं. त्यांचे समर्थक पाहावयास मिळाले होते, कारण उमेदवारीसाठी सगळेच झटत होते. हेमंत गोडसे आपण पाहिलं होतं, हेमंत गोडसे हे सारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले होते, बैठका झाल्या त्या विषयावर. त्याचबरोबर अनेक इच्छुक उमेदवार घोषित झाले होते. हे इच्छुक उमेदवार छगन भुजबळ सुद्धा नाशिकसाठी इच्छुक होते. मात्र छगन भुजबळ यांनी ऐन वेळेला पत्रकार परिषद घेत मी यातून माघार घेतो अशी घोषणा केली आणि पत्ता बदलला, गेम बदलला, हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली. काय या मागचं कारण असू शकतं? हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात इतका उशीर का? खरं तर अगदी आमच्याही मनातला हा प्रश्न आहे की ह्या ज्या उमेदवाऱ्या जाहीर करताना जो विरोध उशीर झाला, त्या उशिराचे काही दुष्परिणाम आता आम्ही पाहतोय. योग्य वेळी जर या सर्व उमेदवारांच्या उमेदवाऱ्या निश्चित झाल्या असत्या तर त्यांना तेवढं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी संधी मिळाली असती. तपशील समोर येतोय. आता सध्या भाजपा 292 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आघाडी ही 235 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर म्हणजेच अपक्ष आहेत जे 16 जागांवर आघाडी असल्याचं पाहावयास मिळत आहे. लोकसभा रणसंग्राम 2024 आतापर्यंतचा निकाल आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर भाजपा आघाडीमध्ये आहे जी 292 आघाडीवर आहे, तर काँग्रेस ही 235 आघाडीवर आहे. म्हणजेच मोदी विरोधक हे 235 जागांवर आघाडीवर आहेत, तर इतर म्हणजेच अपक्ष हे 16 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहावयास मिळतं. हे संपूर्ण चित्र आता आपण पाहतोय. या चित्रावरून काय सांगाल, सध्याचं चित्र काय असेल? आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होतो. मुख्यमंत्री शिंदे, काय इतका उशीर लागला मुख्यमंत्री शिंदेना हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात? आमचा आग्रह होता, कारण हेमंत गोडसे हे सतत 2 टर्म खासदार राहिलेले होते नाशिकमधून आणि त्यांना जर वेळेत उमेदवारी मिळाली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं.
असंच आणखी 3-4 मतदारसंघांच्या बाबतीतही असं झालं. मात्र त्यानंतर जेव्हा आमचे उमेदवार जाहीर झाले त्यानंतर महायुतीतल्या सर्व पक्षांनी एक दिलाने काम केलं. आम्ही पूर्ण प्रयत्न केले आमचे उमेदवार निवडून येण्यासाठी. मात्र एकंदरीत देशातीलच निवडणुकीचा कल पाहिला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या या निकालांवरही दिसतो आहे. काही अंशी नाही, बऱ्याच अंशी काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेत संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे. महत्त्वाची बातमी, अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव झालेला आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी, अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव निश्चित झालेला आहे. स्मृती इराणी यांनी सुद्धा जोरदार प्रचार केला होता, मात्र हा त्यांचा प्रचार अयशस्वी ठरल्याचं पाहावयास मिळालेलं आहे. स्मृती इराणी यांचा पराभव झालेला आहे. अमेठीतून त्या उभ्या होत्या लोकसभा निवडणुकीसाठी, मात्र त्यांना पराभव सहन करावा लागलेला आहे. आत्ताचं चित्र आपण पाहतोय. स्मृती इराणी पिछाडीवर होत्या, आता त्यांचा पराभव निश्चित झाला. याचे सर्व डिटेल्स येतील तेव्हा निश्चितपणे बोलू शकतो. आताही डिटेल्स हवेत तुम्हाला? नाही, डिटेल्स म्हणजे का पराभव झाला याचं कारण मीमांसा तर करायला लागणारच आहे. कारण सुधारणा करण्यासाठी, कारण स्मृती इराणींना तिथल्या अमेठीच्या जनतेने डोक्यावर घेऊन निवडून दिलेलं होतं आणि आज पराभव का झाला याचा विचार करण्याची नक्की गरज आहे. स्मृती इराणी यांना डोक्यावर चढवलं होतं. मी तेच सांगत होतो की ज्या पद्धतीनं 10 वर्षापूर्वी तुम्ही काहीतरी जादूगर या देशात आणला आणि एलियन मधनं एखादा माणूस आला आणि या देशाला सिंगापूर आम्ही करून टाकणार, आम्ही अमेरिका करून टाकणार, जी मोठी मोठी स्वप्न दाखवली, आज 10 वर्षानं लोकांना कळून चुकलं ना. तुम्ही आमच्याशी खोटच बोलताय, कायमच खोटं बोलताय. बिलकुल नाही. त्यामुळे निश्चितपणे हे आजचे आकडे त्याचाच कारण आहे. मगाशी आमचे भोर साहेब सांगत होते की काँग्रेस छोट्या छोट्या पक्षाला संबोधतं, तसं नाही आहे. तर मी त्या मुद्द्याकडे येतो जाणीवपूर्वक. तर एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाला संपवण्याचं काम भाजपा करते. तुम्ही त्यांच्यासोबत गेलेले आहात, तुमच्या गटाची तिकीट सुद्धा भाजपने जाहीर केलेले आहेत. त्यामुळे बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला तर तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही तर काँग्रेसवर बोलूच नाही. त्यामुळे निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या बाबत एक सातत्याने आरोप होताना दिसला की फडणवीस त्यांना स्क्रिप्ट लिहून देतात. बिलकुल नाही. एकनाथजी शिंदे हे अगदी तळागाळात काम करून आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणी शिकवायची गरज नाही. हे कसं असतं, हे लिहून दिलेलं सगळ्यांनी बघितलं. ह्या चलाख्या असतात, हे डाव असतात. हा रूल नाही होत, अपवाद हा रूल होऊ शकत नाही. एकनाथजी शिंदे अनुभवी नेते आहेत, काम करून मोठे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणी स्क्रिप्ट लिहून द्यायची गरज नाही. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, अजित पवारांना सोबत घेतलं, राज ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र जसं अपेक्षित यश हवंय तसं अपेक्षित यश मिळालं नाही. बिलकुल, आपण जे बोलताय ते खरं आहे. अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र त्याची कारण मीमांसा काही अंशी आताही जी स्पष्ट होते, त्यात प्रामुख्याने आम्ही ही निवडणूक विकास कामांवर लढलेलो आहे, विकासावर लढलो. मात्र विरोधक ही निवडणूक भावनिकतेच्या मुद्द्यांवर लढवले. विरोधकांचा जो प्रचार होता, आपण बघा, एक मिनिट मला बोलू द्या कुलकर्णीजी. विरोधकांचा जो प्रचार होता, विरोधकांचा जो प्रचार होता तो कुठलंही धोरण, विकासाचं धोरण नव्हतं. देशाला प्रगतीच्या दिशेने दृष्टी नव्हती. फक्त आमचा पक्ष पळवला, आमचा बाप पळवला, आमचं चिन्ह पळवलं, असं रडगाणं जे सुरू होतं. भावनिकतेच्या मुद्द्यांवर विरोधकांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संभ्रमित केलं आणि त्यातून हे यशपत्रात पाडलेलं आहे. मात्र जनतेला लवकरच कळेल की 10 वर्षात मोदीजींनी या देशासाठी रचनात्मक काम केलं. हे विरोधकांकडून कदापि होणं शक्य नाही. दुष्काळी परिस्थिती होती राज्यात, दुष्काळी परिस्थिती जेव्हा राज्यात होती तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा लंडनला गेले. मुख्यमंत्री रजेवर फेसबुकवरचं काम सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. फेसबुकवरून काम जे उद्धवजी मंत्रालयात कधी जात नव्हते, त्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेतल्या समस्यांबाबत किती गांभीर्य आहे जनतेने पाहिलेलं आहे. विश्वास नाही मुख्यमंत्र्यांवरती. हे जे यश आहे, 5 पालकमंत्री या बैठकीला येऊ शकले नाहीत टंचाईच्या विषयावरती. बघा, आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तर उद्धवजी काय करतायत तिकडे अनंत अंबानी, राधिका मर्चंटच्या तिकडे प्री वेडिंगच्या तयारीसाठी लंडन मध्ये जाऊन बसलेले आहे. कोविड किती हँडल केलं चांगलं.
फक्त या निवडणूक त्यांना यश मिळालंय तर ते जनतेत संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी झाले. मोदीजींनी या देशाचं जे रचनात्मक काम या देशासाठी केलं त्या कामाबद्दल संभ्रम निर्माण केले, गैरसमज हाही आरोप होतोय यांच्या बोलण्यातून हा आरोप आलाच समोर. मात्र सातत्याने हा आरोप होताना दिसतोय की मोदी सरकारकडून तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय. खरं तर या बाबतीमध्ये हा नरेटिव्ह पसरवण्यामध्ये काँग्रेस आणि बाकी सर्वच विरोधी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत. परंतु खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत ह्या एजन्सीज पहिल्यापासूनच ज्या दिवशीपासून याच्यातला ॲक्ट झाला, ईडी ॲक्ट काय भाजपने केला का? तो ॲक्ट झाल्यापासून ते स्वायत्तच आहे. परंतु त्यांना रोखण्याचं काम यांच्या सरकारमध्ये 2014च्या आधी व्हायचं. आता त्यांना रोखणारा कोणी नाही आहे. त्यांना सांगितलं कायद्याप्रमाणे काम झालं पाहिजे आणि जो दोषी आहे त्याला शासन झालं पाहिजे. फक्त एवढाच बदल मोदीजींनी केला आहे आणि मग लगेच दिसायला लागलं कुठे कुठे यांचा विषय अडचणीत आलेले नेते आहेत, कुठे कुठे यांनी काय उद्योग करून ठेवलेले आहेत हे या सगळ्या एजन्सीजना दिसायला लागलं आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई सुरुवात केली. त्यामुळे यांचा विश्वास ईडीवर नाही, यांचा विश्वास सीबीआयवर नाही, यांचा विश्वास सुप्रीम कोर्टावर नाही. त्यामुळे त्यांच्या सगळ्या केसेस चालू हो आरोप केले परंतु ज्यांना कोर्टाने क्लीन चिट दिली, ज्यांना कोर्टाने सोडलं, हाच प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम आहे यांचा की यांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. आणि न्याय व्यवस्थेने त्यांना जर क्लीन सोडला असेल, त्यांना जर का क्लीन चिट दिली असेल तर त्यांना नक्की आपण घेणार. 100 कोटीसाठी गोंधळ घातला. निवडणुकीनंतर हे मान्य करायला लागेल. छगन भुजबळांचे सूर बदललेले आहेत, मान्य करावं लागेल. छगन भुजबळांचे सूर बदललेत, यावर प्रतिक्रिया? अजित पवारांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. छगन भुजबळ यांचे सूर बदलल्यासारखे वाटत नाहीयेत मतदानानंतर, कारण जेव्हा जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण समोर आलं तेव्हाही त्यांना पाठिंबा दिला की त्यांच्या अनावधानाने, म्हणजे त्यांच्याकडून अनावधानाने हे झालं असेल. मात्र जेव्हा राष्ट्रवादीची बैठक पार पडली तेव्हाही छगन भुजबळ यांनी भाजपा विरोधात वक्तव्य केलं होतं. एक लक्षात घ्या, छगन भुजबळ साहेब या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. चांगलं वाईट त्यांना चांगलं कळतं. ज्या गोष्टी वाईट दिसा लागल्या आता याचं आत्मचिंतन भाजपने केलं पाहिजे, राष्ट्रवादीला केलं पाहिजे. राष्ट्रवादी मी म्हणूनच म्हणालो की अजित पवारांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. तर युतीत राहायचं, महायुतीत राहायचं आणि ज्येष्ठत्वाचा फायदा घेऊन कुठल्या समाजाचा अवमान करणे आणि पूर्णपणे ठरलेल्या विषयाच्या बाहेर जाऊन बोलणे अशा प्रकारचं काम ते जर करत असतील तर त्याचं उत्तर त्यांच्या नेतृत्वानेच दिलं पाहिजे. आम्ही कसं देणार? कारण जे पटलं नाही ते आम्हाला पटलं नाही हे आम्ही ठामपणे सांगतच असतो. उत्तर दिलं नाही मॅडम, माझ्या आरोपावरती त्यांनी उत्तर दिलं नाही. 2 दिवसापूर्वी अजितदादांच्या प्रवेशापूर्वी आदरणीय मोदीजींनी 70,000 कोटीचा घोटाळ्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. मग अजितदादांना कुठल्या बेसवर तुम्ही सोबत घेतलं? म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत. आणि ईडीच्या बाबतीमध्ये, केंद्रीय तपास यंत्रणाच्या बाबतीमध्ये साहेब काय बोलतात, कायदा काँग्रेस नाही केला. मान्य की चांगल्या गोष्टी आम्ही केलेल्याच आहेत, परंतु त्याचा गैरवापर आम्ही मात्र कधी केला नाही. ज्या पद्धतीने गैरवापर या देशामध्ये केला, माणूस तो व्यक्ती भाजपात येतो, हा आरोप पटतोय का? तरी जनता मात्र आमच्या सोबत आहे हे आजच्या निकालात दिसून दिलेलं आहे. आणि विधानसभेला सुद्धा ये तो झाकी आहे, अभी विधानसभा बाकी आहे, एवढंच भाजपला लक्षात घ्यावं. आता उद्या मोदीजींनी शपथ घेतल्यानंतर यांचा आवाज एवढाच राहिला तर मग आपण यांना पेढे घेऊन जाऊ यांच्याकडे, अशी परिस्थिती आहे. यांचा कसा आहे की एकच आरोप आणि कायम तोच नॅरेटिव्ह बोलत राहायचं. तेच कायम बोलल्यानंतर जनतेला ते खरं वाटतं. महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून विजयी झालेले आहेत. मोदींचा विजय वाराणसीतून निश्चित झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय वाराणसीतून निश्चित झालेला आहे. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाराणसीत होते. 2 दिवस दौरा त्यांचा होता. आता सर्वात महत्त्वाची बातमी, वाराणसीतून नरेंद्र मोदी हे विजयी झालेले आहेत. आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, नरेंद्र मोदी जे भाजपाचं नेतृत्व करतात त्यांचा विजय वाराणसीतून निश्चित झालाय. तो नक्की होताच, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला.
खरं तर नरेंद्र मोदीजींची 3ऱ्या टर्मची शपथ ही आधीच जनतेने निश्चित केली होती. फक्त आता आपण चर्चा यावर करतोय की 400 का नाही, 350 का नाही, एवढाच फक्त प्रश्न आहे. तोही नक्की आम्ही याचा विचार करू, कारण मीमांसा त्याची करू, जिथे कमी पडलो त्याचं बाजू सुधारून घेऊ. परंतु सत्ता मोदीजींचीच राहणार आहे. भारतीय जनता पार्टीच 3ऱ्या वेळी सरकार बनवणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये यांनी विचार करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. त्यांना आम्ही त्याचा त्रास देणार नाही आहे. जी, ही चर्चा अशी सुरू राहील. पाहत रहा जय महाराष्ट्र.